शासन के नाम पर अनुशासन का खून भंग कर दिया संघ को। कैसा चढ़ा जुनून, कैसा चढ़ा जुनून। मात्र पूजा प्रतिबंधित कुटिल कर रहे केशव कुल की कीर्ति कलंकित। कह कैदी कविराय तोड़ कानूनी कारा, गूंजेगा भारत माता की जय का नारा। 25 जून 1975 हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला काळा दिवस। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आपले सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या स्वाक्षरीने कलम 352 अंतर्गत देशावर आणीबाणी लादली। भाइयों और बहनों, राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है। आपल्या लोकशाही प्रधान देशात आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या मूल्यांवरच आघात झाला। सामान्य माणसांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले। त्यांना आणीबाणीची सत्यता कळू नये म्हणून प्रसार माध्यमांवर दबाव टाकून कडक निर्बंध लावण्यात आले। न्यायालये स्वतंत्र संस्था असून देखील आणीबाणीच्या काळात त्यांच्या अधिकारांवर मर्यादा घालून लोकशाहीच्या तिसऱ्या स्तंभाची कार्यक्षमता कमी करण्यात आली। देशाला एकसंध ठेवणाऱ्या पवित्र संविधानातही तत्कालीन सरकारने अनेक धोरणात्मक व राजकीय हेतूने फेरफार केले आणि आपला हुकुमशाही कारभाराचा मार्ग मोकळा करून घेतला। लोकशाहीच्या रक्षणासाठी देशभरातून अनेकांनी या आणीबाणीचा निषेध व्यक्त केला। अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या इतर हजारो नागरिकांना तुरुंगात डांबण्यात आले। 21 महिने देशात अराजकता माजली होती, मात्र तरी देखील जनतेचा लोकशाही प्रति विश्वास कायम होता। विरोधकांचा निर्धार आणि जनतेच्या प्रखर संघर्षापोटे तत्कालीन सरकारला अखेर नमते घ्यावे लागले। आणीबाणी मागे घेण्यात आली आणि लोकशाहीने हुकुमशाहीवर ऐतिहासिक विजय मिळवला। त्यामुळेच दडपशाहीने लादलेल्या या आणीबाणीचा निषेध करूया, संविधानाचे रक्षण करून लोकशाहीला बळकट करूया। आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनात बलिदान देणाऱ्या, लोकशाही वाचवण्यासाठी लढणाऱ्या आणि तुरुंगवास भोगलेल्या सर्व देशभक्तांना कोटी कोटी नमन।